1989 हे वर्ष कदाचित समकालीन महाराष्ट्राच्या इतिहासात अतिशय महत्त्वाचं वर्ष मानलं जाईल. कारण यावर्षी डॉक्टर आनंद पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षा चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. या चळवळीमुळे गेली अनेक वर्ष महाराष्ट्रालाच नाही तर देशाला अत्यंत कर्तव्यदक्ष, कर्तबगार, संवेदनशील आणि सृजनशील असे अधिकारी मिळालेले आहेत. एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या युवा वर्गाला यशाची, प्रगतीची आणि समाज परिवर्तनाची अशी बहुमूल्य दिशा या चळवळीने दाखवलेली आहे. डॉक्टर आनंद पाटील यांच्या कार्याची एक महत्त्वाची फलश्रुती म्हणजे स्पर्धा परीक्षांविषयी महत्त्वाचं साहित्य मराठीत उपलब्ध व्हायला लागलं आणि त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये सुद्धा मराठी टक्का वाढायला लागला. या विशेष मोहिमेची सुरुवात झाली स्पर्धा परीक्षा नोकरी संदर्भ या मासिकाच्या प्रकाशनाने. त्यानंतर महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षा चळवळीच्या इतिहासात बरीच लोक सहभागी होऊ लागली. बऱ्याच लोकांनी विविध प्रकारचे मार्गदर्शन पुरविले, पण या सगळ्याचा स्रोत कुठे ना कुठे स्टडी सर्कलशी निगडीत होता. यामुळे बरंच साहित्य सुद्धा उपलब्ध होऊ लागलं. अगदी तालुक्याच्या गावाच्या ठिकाणी लोक पुस्तकं प्रकाशित करू लागली आणि तेव्हा गरज भासली की हे जे साहित्य आहे, जे युवा वर्गाला करिअर करण्याची महत्त्वाची दिशा देतं, या साहित्याचे कुठेतरी प्रामाणीकरण झाले पाहिजे. या साहित्याला मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे आणि या विचारातूनच स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाची संकल्पना जन्मास आली. याचे प्रवर्तक सुद्धा डॉक्टर आनंद पाटीलच होते आणि त्यानंतर 2010 पासून प्रत्येक वर्षी पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, कोल्हापूर असे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले. प्रत्येक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा आपापल्या परीने अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी तर होतेच, पण विद्यार्थ्यांशी खेळीमेळीने राहणे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हे सुद्धा त्यांना खूप आवडत होते. यापैकी विश्वास पाटील, माननीय श्री ज्ञानेश्वर मुळे, श्री लक्ष्मीकांतजी देशमुख, शेखर गायकवाड आणि कीर्तनकार प्रशासकीय अधिकारी डॉक्टर विजयकुमार फड हे क्रमशः प्रत्येक साहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. या प्रत्येक अध्यक्षांनी स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन या चळवळीला एक वेगळी गरिमा दिली, एक वेगळं पद, एक उच्च स्थान प्राप्त करून दिलं. जेव्हा स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाची संकल्पना आम्ही महाराष्ट्रातल्या थोरा मोठ्यांपुढे मांडली, तेव्हा हे साहित्य कसे आणि हे राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे का, हे आम्हाला त्यांना पटवून द्यायला लागले. आणि एकदा का त्यांना पटले, त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन हे सगळ्यांना आपलेसे वाटू लागले. एवढंच नाही तर स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनामध्ये अगदी खेळीमेळीच्या वातावरणात उच्चपदस्थ अधिकारी, नेते, समाजसुधारक, वैज्ञानिक हे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधतात. त्या व्यतिरिक्त या साहित्य संमेलन चळवळीला कोणताही जरी शासकीय पाठिंबा नसला तरीसुद्धा ह्याची सपोर्ट सिस्टम ही महाराष्ट्रभरात पसरलेली आहे. स्टडी सर्कलचं ॲल्युमनस असोसिएशन ह्याच्यामध्ये सक्रियपणे कार्यरत असतं. तसंच महाराष्ट्रातील थोरा मोठ्यांचं मार्गदर्शन मिळत आलेलं आहे. विद्यार्थ्यांना ह्याच्यातून फायदा व्हायला पाहिजे अशा पद्धतीच्या खेळीमेळीच्या वातावरणात हे साहित्य संमेलन पार पडतं. यासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या, प्रत्येक युवकाच्या, तसंच महाराष्ट्रातील थोरा मोठ्यांचे सदैव आभारी राहू. आणि या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनात आजपर्यंत मांडण्यात आणलेले ठराव आहेत, मग ते MPSCच्या फॉर्मची किंमत कमी करण्याचे असोत, MPSCचे स्वतंत्र वेबसाईट, स्वतंत्र सर्व्हर आणि स्वतंत्र कॅम्पस करण्याचा असोत, किंवा MPSCचे इंटरव्ह्यूज इन कॅमेरा व्हावेत. त्या व्यतिरिक्त इंटरव्ह्यूपर्यंत गेलेल्या विद्यार्थ्यांना एक विशिष्ट अशी नोंदणी त्यांची करण्यात यावी, जेणेकरून त्यांना इतर क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. स्पर्धा परीक्षांसाठी विशिष्ट असं विद्यापीठ स्थापन करण्याचा ठराव असो, किंवा महाराष्ट्रातून जर कोणी विद्यार्थी UPSC परीक्षेत पहिला आला तर त्याला 1 लाख रुपये रोख बक्षीस देण्याचा ठराव असला. हा प्रत्येक ठराव विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे, युवा वर्गासाठी महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच वेळोवेळी शासन दरबारी याची नोंद घेतली गेलेली आहे. आणि त्यानंतर 2010 पासून 2015 पर्यंत बरेचसे शासनाचे जे निर्णय आहेत युवा वर्गाबाबतीत ते कुठे ना कुठे या ठरावांमध्ये आधारित आपल्याला आढळतात. 2010 जेव्हा साहित्य संमेलन पहिल्यांदा पुण्यात घडलेलं, तेव्हा याला कोणतं स्वरूप असेल, याला काय प्रतिसाद असेल हे कोणालाच माहीत नव्हतं, कारण देशभरात अशा प्रकारचं संमेलन पहिल्यांदा आयोजित होत होतं. परंतु आता 5 वर्षानंतर याला एक चांगलं स्वरूप आलेलं आहे आणि त्यानुसार प्रत्येक वर्षी स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात ज्या लोकांनी आपलं बहुमूल्य योगदान दिलेलं आहे अशा लोकांचा सत्कार करण्यात येतो. त्यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुरवणारे शिक्षक असतील, जसं प्राध्यापक एच के डोईफोडे, श्री वाना दांडेकर, शोभना आळवणी मॅडम किंवा पद्मिनी बिनीवाले मॅडम सारखे ज्येष्ठ शिक्षक, पुस्तक प्रकाशक असतील जसं की लक्ष्मणराव मोठके, इतर बरेचसे अशी लोकं आहेत की जी वैयक्तिक पातळीवर स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन लोकांना करतात, त्यांची दखल कुठेच घेतली जात नाही, अशा लोकांचा सत्कार इथे केला जातो. यामध्ये उल्लेखनीय लालबागचा राजा, तर कृषी एकता मंचच्या संस्थांचा सत्कार, नीरज वाचनालय, मुरकुटे वाचनालय अशा वाचनालयांचा सत्कार केला जातो. आणि समारोप समारंभाप्रसंगी जे अधिकारी आज चांगलं काम करतायत अशा आदर्श प्रशासकांना युवा वर्गापुढे एक रोल मॉडेल म्हणून आणण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये सम्मिलित आहेत डॉक्टर शिखर परदेशी, श्री श्याम वर्धने, संजय जाधव, प्रवीण दराडे, अजित जोशी, शेखर गायकवाड, महेश भागवत अशा अनेक कर्तव्यदक्ष, कर्तबगार आणि सृजनशील अधिकाऱ्यांचा आदर्श प्रशासक पुरस्कार देऊन गौरव केला जातो. आणि 2 दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमामध्ये मोठमोठ्या IAS IPS अधिकाऱ्यांशी अगदी वैयक्तिक प्रकारचा संवाद सुद्धा विद्यार्थ्यांना साधता येतो. भरत आंधळे किंवा विश्वास नांगरे पाटील किंवा स्वतः MPSCचे विद्यमान अध्यक्ष जेव्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधतात तेव्हा इथे येणाऱ्या गावातून, शहरातून प्रत्येक विद्यार्थ्याला हा हुरूप येतो, हा आशावाद निर्माण होतो की जर ही लोकं अगदी तळागाळातून येऊन एवढ्या मोठ्या पदावर काम करू शकतात तर मी सुद्धा करू शकतो. जाताना प्रत्येक विद्यार्थी स्वतःबरोबर निश्चयाचा, आशावादाचा, निष्ठेचा जो ठेवा घेऊन जातो तो त्याला वर्षभर अभ्यास करण्यासाठी, तयारी करण्यासाठी, आपली चिकाटी राखण्यासाठी पुरेसा ठरतो. कारण त्याच्यासमोर एक दृश्य असं रोल मॉडेल असतं की गेल्या वर्षी मी त्यांना तिथे पाहिलेलं होतं आणि यावर्षी, पुढच्या वर्षी, 2 वर्षानंतर मलासुद्धा ते ध्येय गाठायचं आहे, मलासुद्धा विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन करायचं आहे. बऱ्याच वेळा हेच एक खूप मोठी चालना देतं युवा वर्गाला. आणि आता 6वे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन 10 आणि 11 जानेवारी 2015 रोजी अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहेत माननीय श्री पोपटराव पवार आणि या संमेलनाचे अध्यक्ष आहेत इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे ज्येष्ठ अधिकारी श्री रंगनाथ नाईकडे. गेली 5 वर्ष ही स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाची चळवळ केवळ एका कारणामुळे यशस्वी होते आणि तो म्हणजे विद्यार्थ्यांनी आणि महाराष्ट्रातील युवा वर्गांनी या चळवळीवर केलेलं प्रेम, त्याच्यात दाखवलेला विश्वास. आणि अशी मी आशा करते की 6वे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन सुद्धा विद्यार्थ्यांना एवढंच उपयोगी ठरेल. या साहित्य संमेलनातून सुद्धा सकारात्मकतेची, आशावादाची, निष्ठेची शिदोरी घेऊन विद्यार्थी जातील आणि जे आपलं स्वप्न आहे की महाराष्ट्रातला विद्यार्थी UPSC परीक्षेत देशात सर्वप्रथम यावा, तो पूर्ण करण्यास हे 6वे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन नक्कीच महत्त्वाचं ठरेल.